येस, स्पेसिफिक रिलीफ ऍक्टमध्ये कुठपर्यंत आलोय आपण? आपण 15 हा सेक्शन संपवलाय, 16 हा सेक्शन संपवलाय आणि 17 वर आपण आलो होतो. ओके, तर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असा आहे. मी तुम्हाला काही गृहीत हा ऍक्ट शिकवणारच नाहीये, ॲज यू ऑल नो. मला असं वाटतं की स्पेसिफिक रिलीफ, एव्हिडन्स आणि लिमिटेशन्स हे जे ऍक्ट आहेत ते तुम्ही प्रॉपरली शिकावे. त्यामुळे आपण हळूहळू जातोय. जेवढं आपण हळू जाणार आहोत, जर तुम्हाला आता वाटत असेल की एका ऍक्टमध्ये जर 8 दिवस एवढ्या छोट्या घालत असेल तरीही ते बेनिफिशियल आहे आणि ते तेवढी 8 नाही 10 दिवसाची इन्व्हेस्टमेंट या ऍक्टसाठी एकदम प्रॉपर आहे. याचं कारण असं, प्रिलिम्स मेन्सला कव्हर तर तुम्हाला ऑब्व्हियसली होणार आहे. सेकंड थिंग्स मीन्स जर स्पेसिफिक रिलीफ ऍक्टमधनं तुम्हाला 6 क्वेश्चन आले आणि जर तुम्ही डीपली अभ्यास केला तर 6च्या 6 क्वेश्चन तुम्हाला येतील, निगेटिव्ह मध्ये जाणार नाही. हाच एक स्पेसिफिकचा फायदा आहे. स्पेसिफिक असो, एव्हिडन्स असो, यामध्ये कन्फ्युजन काही नाही. एकदा कन्सेप्ट क्लिअर जर झाली ना तर ते 6च्या 6 मार्क्स तुमचे आहेत, इव्हन IPCचेही. लिमिटेशन्समध्ये रेंट कंट्रोलमध्ये काय आहे, कितीही अभ्यास केला तरी थोडंफार निगेटिव्हमध्ये जाण्याची शक्यता असते, इव्हन CPC मध्ये. जर CPC मधले 10 क्वेश्चन आले तर मे बी 2 मध्ये तुम्ही निगेटिव्ह जाऊ शकता, कारण CPC वास्ट आहे आणि सगळे प्रोव्हिजन थोडेफार कधी कधी सारखे असतात, लाईक सेटअप, काउंटर क्लेम, लाईक दॅट. पण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मधला एकूण एक सेक्शन तुम्हाला काहीतरी स्पेशालिटी देऊन जातो आणि त्या स्पेशालिटी जी आहे ते प्रत्येक सेक्शन जर अगदी मनापासून अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्हाला त्यातले 5 ते 6 मार्क तुमच्या हातात आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच नाही, ऑल ओव्हर तुमच्या पूर्ण करिअरमध्ये स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट सिव्हिलमध्ये एकदम वेटेज देणारा ऍक्ट आहे आणि खूप चांगला आहे. ठीक आहे, 2 दिवस तब्येत ठीक नसल्यामुळे तुमचं लेक्चर होऊ शकलं नाही, बट मी काही जास्त दिवस आराम करणार नाही, टेन्शन घेऊ नका. आपण आजपासून सुरू करूया लेक्चर आणि उद्या सकाळी पण होतील आणि उद्या संध्याकाळी पण होतील. आज सकाळी मी टाइम टेबल दिला होता पण पॉसिबल झालं नाही, बट उद्या सकाळी लेक्चर होईल. ठीक आहे, एक आज उद्या परवा 2 दिवसात स्पेसिफिक संपून जाईल. ठीक आहे, सो आपण 17 वर आलेलो आहे. आत्तापर्यंतचे जे बेसिकली महत्वाचे सेक्शन्स होते ते प्रॉपरली आपण कव्हर केले. कोणालाही अडचण असेल तर त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ परत बघा. पण तरीही मी तुम्हाला अजून सजेशन्स देईल, जर तुमचं लाईव्ह इथे कम्प्लीट होत असेल तर उगीच रेकॉर्डेड लेक्चर्स ओपन आहे अवेलेबल म्हणून ओपन करा, तेच दिवसभर बघत राहा. मी त्यांच्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओज पाठवते जे की नाही करू शकत आहे, जे ॲब्सेंट आहेत किंवा ज्यांना खरंच कन्सेप्ट क्लिअर नाही झाली. बट 1 तास जर इथे 45 मिनिटच आपण क्लास घेतो, 1 तास 45 मिनिटं जर ह्या लाईव्ह लेक्चरमध्ये प्रॉपरली दिले तुम्ही तर परत ते व्हिडिओ उकलून काढायची गरज नाही. आणि अजून एक सांगायचं तर लाईक रेकॉर्डेड व्हिडिओज किंवा युट्यूबवरून आपण अभ्यास करतो, आपल्याला वाटतं की चला युट्यूबवर फ्रीमध्ये अभ्यास होता, पण त्याचे तेवढेही काय म्हणतात त्याला, एक दुरुपयोग किंवा एक हे पण असू शकतात, म्हणजे लाईक टाइम वेस्टेज पण त्याला आपण म्हणू शकतो. ओके, कारण की वारंवार ते बघणं आपल्या हातात आहे म्हणून याच्यात खूप टाइम जातो. लाईक तुम्ही युट्यूबवर एक लेक्चर कराल ना तर तुम्ही दिवस त्याच्यात घालवणार, मग ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि रिव्हिजन कधी करणार. म्हणून मी तुम्हाला आता 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की जेवढं होईल तेवढं लाईव्ह मध्ये कव्हर करा, जेणेकरून तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर ओपन करायचं काम पडलं नाही पाहिजे. जरीही कुठे डाऊट वाटला तर लाईव्ह लेक्चरमध्ये, लेक्चर जेव्हा आपलं संपत तेव्हा मला म्हणा की मॅडम 5 मिनिटं थांबा, ह्या डिफिकल्टीज आहेत तर सांगा. इथे तुमचे फक्त 2 मिनिटं 1 मिनिटं जाईल सांगण्यामध्ये आणि विचारण्यामध्ये, पण लाईव्ह लेक्चर कोणतं आहे, कोणत्या सेक्शनचं आहे, कोणतं ते ओपन करून बघण्यामध्ये 1 तास जाईल. ठीक आहे, मी तुम्हाला परत म्हणते की मलाच विचारा डायरेक्टली. जर नाहीच पूर्णच लेक्चर कव्हर नसेल झालं तर तुम्ही नंतर खोलून बघा. त्यामुळे लाईव्ह लेक्चरला डेली जे हजर राहतात ना, तर हे डिसिप्लिन जे मेंटेन करता तुम्ही ते खूप चांगले आहे. बाकीचे विद्यार्थी जे आहेत ते जर अब्सेंट राहत असतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. ओके, सो 17 वर येऊया. 16 आपलं क्लिअर झालेलं आहे. 16 मध्ये सांगितलं की कुठल्या व्यक्तीला बार करण्यात येतं. आवाज थोडा आजही कमी येईल 1-2 दिवस माझा, कारण तेवढं मी नाही बोलू शकता एकदम. सो कुठल्या व्यक्तीला बार करू शकतो का आपण पर्सनली, कोर्ट बार करू शकतो का? लॉ डेफिनेटली या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात. यू आर नॉट रेडी अँड विलिंग टू परफॉर्म युअर पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, and if you have obtained the contract, if you have make or done the contract with the fraudulently intentions or violations of any law, you have conduct willful misrepresentations or willful act or variance in your contract, then this is your you are not able to file a suit for the specific performance. Okay, तुमच्या हेडफोन्सची किंवा तुमच्या याचे आवाज वाढवू शकता तुम्ही 1-2 दिवस. ठीक आहे, सो 17 मध्ये येऊया. 17 आणि 18 हा खूप महत्वाचा नाहीये, प्रिलिमसाठी पण नाहीच आणि मेनसाठी तर अजिबातच नाही. पण आपण शिकूया. पण लक्षात घ्या की आपल्याला ऍट दी एंड जेव्हा रिव्हिजन करतो तेव्हा काय वाचायचं, तर 17-18 तुम्ही स्किप करू शकता, नो मॅटर. ठीक आहे,
17-18ला तुम्ही स्किप करू शकता, पण 16 पर्यंत करू नका. कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेट प्रॉपर्टी बाय वन हू हॅज नो टायटल नॉट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल. कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेट प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट करायचंय, ठीक आहे, किंवा करतोय सेल ऑर लेट प्रॉपर्टी. सेल मीन्स काय, एकूण एका शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. सेल मीन्स सेल करणे, लेट मीन्स लीज वर प्रॉपर्टी देणे, ठीक आहे की नाही. लेट म्हणतो ना आपण, किरायाने प्रॉपर्टी देतो. बाय वन हू हॅज नो टायटल, ओके, बाय वन हू हॅज नो टायटल नॉट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल. बाय हू हॅज नो टायटल, असा व्यक्ती इथे सेल प्रॉपर्टी करतोय, असा व्यक्ती इथे लीजवर प्रॉपर्टी देतोय ज्याच्याकडे की टायटल नाही आहे. असू शकतं का असा व्यक्ती? सलब गुड्स ऍक्ट मध्ये सांगितलंय, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये सांगितलंय, ट्रान्सफर प्रॉपर्टी मध्ये सांगितलंय की यस असू शकतो. एजंट, एजंट करू शकतो. एजंटकडे टायटल नाही आहे, एजंट इज नॉट ओनर ऑफ द प्रॉपर्टी, बट एजंट कॅन मेक अ कॉन्ट्रॅक्ट ऑन द बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल, ठीक आहे की नाही. असं होऊ शकतं, बट नॉट स्पेसिफिकली इन्फोर्स. स्पेसिफिकली इन्फोर्सेबल होऊ शकतो का असे कॉन्ट्रॅक्ट, बघूया आता, ठीक आहे. सो a contract to sell or let any immovable property cannot be specifically enforced in favor of a vendor or a lessor. vendor आणि जे लेसार आहे, म्हणजे जो वेंडर आहे, जो सेल करतो, सेलर, आणि लेसारनी जर, लाईक मी एक प्रॉपर्टी तुम्हाला सेल करते, दिस मोबाईल आय वॉन्ट टू सेल यू, हा मोबाईल मी तुम्हाला सेल करते आहे, बट माझ्याकडेच बेटर टायटल नाहीये. उद्या चालून तुम्ही माझे ह्या मोबाईलचे, आपण कॉन्ट्रॅक्ट केला, सगळं झालं, आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर काय झालं, मी म्हटलं तुम्हाला 25,000ला हा फोन घ्या, तुम्ही म्हणाले हो, तुम्ही 10,000 दिले आणि बाकीचे 15,000 तुम्ही मला द्यायला तयार नाही. नाऊ मी काय करेल, सूट फाईल करेल तुमच्या अगेन्स्ट, कोर्टात जाईल आणि सांगेल की हा मोबाईल मी यांना दिला होता, हे पार्ट परफॉर्मन्स करणार होते पण आता करत नाही आहे. 15,000साठी रिकव्हरी ऑफ अमाऊंट फॉर दी 15,000 रुपीज मी स्पेसिफिक रिलीफचा ऍक्ट यूज करते, आणि स्पेसिफिक रिलीफ मी तुम्हाला इथे काय करते, स्पेसिफिकली परफॉर्मन्ससाठी एक सूट इन्स्टिट्यूट करते फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी, की 15,000 माझे द्या. आता मी तसं करू शकते का, जर याचं माझ्याकडे पोझिशन तर आहे बट माझ्याकडे टायटलच नाही, तर कोर्ट म्हणतं, जनरल रूल सांगतो की जनरली हे होऊ शकत नाही. यू कॅन नॉट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल और यू कॅन नॉट स्पेसिफिकली इन्फोर्स युअर कॉन्ट्रॅक्ट थ्रू द कोर्ट when you are not a legal owner, you have not a legal title or you have not entitled to the property. नाही करू शकत. मग who knowing himself not to have any title to the property has contracted to sell or let the property. जो कोणीही इथे लेसार आहे, वेंडर आहे, म्हणजे लेसार म्हणजे जो देतोय, लँडलॉर्ड, हिमसेल्फ नॉट हॅव एनी टायटल, त्याच्याकडे टायटल नाही आहे, असा कुठलाही व्यक्ती ते कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. कॉन्ट्रॅक्ट केला तर तो स्पेसिफिकली इन्फोर्स करा म्हणून कोर्टात जाऊ शकत नाही. उद्या मी जर वकिलाकडे गेले आणि वकिलाला विचारलं की सर मी अशा असा मोबाईल यांना दिलेला आहे पण माझ्याकडे तर टायटल नव्हतं, मग कोर्ट म्हणे अहो टायटलच नव्हतं तर आपल्याकडे स्पेसिफिक रेमेडी नाही आहे, मग कुठल्या बिहाफवर तुम्ही दिला हे तुम्हाला पहिले प्रूफ करणं गरजेचं आहे ना, ओके नाही. आपण व्हॉट राईट और विथ द व्हॉट रेमेडी, व्हॉट राईट, ओके, विच ऑथॉरिटी, व्हॉट ऑथॉरिटी यू हॅव सेल द प्रॉपर्टी, तुमच्याकडे काय ऑथॉरिटी ती हे पहिले तुम्ही कोर्टात येता का. जर माझ्याकडे ऑथॉरिटीच नव्हती, मीच फोन चोरून आणलाय आणि तुम्हाला विकला आणि तुम्ही पैसे नाही देतात, मी स्पेसिफिक परफॉर्मन्स दाखल करते, तो आय कॅन नॉट डू सो. क्लिअर. So who, though he entered into the contract believing that he had a good title to the property, cannot at the time fixed by the parties or by the court for the completions of the sale or letting gives the purchaser or lessee a title free from reasonable doubt. Like तुम्ही अकॉर्डिंग टू द सेक्शन 13 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, मी तुमच्याकडनं एक प्रॉपर्टी घेतली, तुम्हालाच बेटर टायटल नाही आहे, त्या सिच्युएशन मध्ये मी घेतली प्रॉपर्टी, बरोबर आहे की नाही. आता मला बेटर टायटल येईल का, ऑफकोर्स नॉट. जेव्हा तुम्ही मला अकॉर्डिंग टू द सेक्शन 13 मध्ये बेटर टायटल द्याल तेव्हा मी ते दुसऱ्याला सेल करेल. सो हू दो ही एंटर्ड इन टू द कॉन्ट्रॅक्ट बिलिव्हिंग दॅट ही हॅड अ गुड टायटल, ठीक आहे, एंटर्ड केला कॉन्ट्रॅक्ट मध्ये की मला गुड टायटल आहे, माझ्याकडे प्रॉपर्टीचं टायटल आहे असं मी समजते, पण माझ्याकडे नाहीये टू द प्रॉपर्टी, कॅन नॉट ऍट द टाइम फिक्स्ड बाय द पार्टीज. ज्यावेळी आपल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाला फिक्स्ड बाय द पार्टीज त्यावेळेस माझ्याकडे गुड टायटल नव्हतं, दॅट प्रॉपर्टी बिलॉंग्स टू द अदर पर्सन बाय द कोर्ट फॉर द कम्प्लेशन्स ऑफ द सेल, ओके, अँड लेटिंग. जेव्हा सेल कम्प्लीट होतोय, जेव्हा लीज कम्प्लीट होती आहे, यावेळेस माझ्याकडे बेटर टायटल नाही आहे. गिव्ह द पर्चेसर ऑर लेसी टायटल फ्री फ्रॉम द रिझनेबल डाऊट.
सो जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा फ्री फ्रॉम रिझनेबल डाऊट मी त्याला टायटल द्यायचं अकॉर्डिंग टू द सेक्शन 13. आणि तेव्हा त्या पर्सनला राईट येईल, देन ही हॅव राईट टू फाईल द स्पेसिफिक परफॉर्मन्स अगेन्स्ट द थर्ड पर्सन. The provisions of the subsection 1 shall also apply as far as may be to contract for the sale or hire of the movable property also. Okay, so इथे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट टू सेल ऑर लेट प्रॉपर्टी बाय वन हू हॅज नो टायटल करू शकत नाही, नॉट स्पेसिफिकली इन्फोर्सेबल करू शकत नाही. जर असं करायचं असेल तुम्हाला तर गो विथ द ऑथॉरिटी, की आमच्याकडे असा स्पेसिफिकचा राईट आहे, मग तुम्हाला सेक्शन 6 आणि सेक्शन 7चा वापर करावा लागेल. यामध्ये काय दिलेलं आहे, सेक्शन 6, सेक्शन 5, सेक्शन 7 मध्ये एनी पर्सन्स ऑन द बिहाफ ऑफ द अदर पर्सन्स फॉर द बेनिफिट ऑफ दॅट ओनर. मागे जायला शिकायचं नेहमी. मॅडम इथे उपाय दिलाच नाहीये, मग प्रिन्सिपलच्या बिहाफवर एजंट कसं करू शकतो, तर सेक्शन 6 मध्ये सांगितले, मोबाईलचं सेक्शन 7 मध्ये सांगितलंय. सेक्शन काढून बघा, लगेचच पुस्तक असेल त्या हातात. एनी पर्सन्स हू has been dispossessed from the property or on the behalf of the persons, other persons for the benefit. For the benefit म्हणजे ट्रस्टी करू शकतो, on the behalf of that person, on the behalf of that owner who has a title, legal title about that property. Second thing is any agent on the behalf of the owner, on the behalf of the principal करू शकतो. बट प्रत्येक सेक्शन तुम्हाला हे रिपीट नाही करणार आहे. करेल का? नाही. बेअर ऍक्ट आहे हे, बेअर ऍक्ट. अति बेअर दिलंय ते, एकदम छोटं 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 छोटं, तेही एकूण एका शब्दाचा इतका अर्थ असतो. लॉ शिकणं आपण जेवढं समजतो ना लॉ स्टुडंट, तितकं सोपं नाही आहे. एकूण एक शब्दाची स्पेशालिटी आहे इथे, म्हणून मी तुम्हाला एक एक शब्द वाचून त्याचा मिनिंग सांगते. म्हणजे मी असं नाही म्हणते तुम्हाला की माझ्याकडे एवढं नॉलेज आहे किंवा मी बिलकुलच नाही. मे बी इतकंच नॉलेज असेल तेच मी स्प्रेड करण्यामध्ये आनंदी आहात, पण मला जेवढं कळतं मी तुम्हाला एकूण एक शब्द समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मे बी याच्यापेक्षाही त्याचे इंटरप्रिटेशन खूप सारे निघत असेल, बाय दी सुप्रीम कोर्ट अँड बाय दी हायकोर्ट. मे बी असू शकतं की नाही, ऑफकोर्स असू शकतं. एका प्रॉपर्टीला लेट म्हणजे काय, फक्त लीजच का, तर नाही, लेट मध्ये काय काय येतं हे ते डिस्कस करतील इंटरप्रिटेशन ऑथॉरिटी. सो आता सध्या आपली जी लेवल आहे, आपलं एज आणि आपला एक्सपिरियन्स आहे, त्याप्रमाणे आपण जातोय. कळलं? सो लॉ इट इज नॉट इझी, आपण नाही म्हणू शकत हे इझी. सो पण अशी सवय जर लावली ना, बैराक वाचण्याची सवय लावा. मोठे मोठे लोक जर कधी तुम्हाला, मोठे वकील लोक, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे किंवा जजेस लोक जर तुम्हाला भेटतील, त्यांच्याकडनं जर गायडन्स बघायला गेला तर तुम्हाला काय म्हटलं जाईल की बैराक वाचण्याची सवय लावा. हाऊ टू रीड द बैराक. सो दिस इज नॉट व्हेरी सिम्पली. ठीक आहे. सो लक्षात घेत राहा आणि समोरच्या गोष्टीला, जेएमएफसीचं प्रिपरेशन करतोय ना, तर जेएमएफसीच्या प्रिपरेशनला तेवढं महत्व द्या, बेअर ऍक्टला तेवढं महत्व द्या, स्पेसिफिक रिलीफचा जो ऍक्ट आहे ना तुमच्या हातामध्ये त्याला तेवढं महत्व द्या, त्याला तेवढी व्हॅल्यू द्या, तर तो आपल्याला व्हॅल्यू देईल. ठीक आहे की नाही? डेफिनेटली द सेक्शन्स ॲज वेल ॲज अप्लाय टू द मूवेबल प्रॉपर्टी, जसं की मोबाईलचं उदाहरण सांगितलं. ठीक आहे. Now come to the next section, that is section 18, non-enforcement except with a variation. Non-enforcement. Okay, what is mean by non-enforcement with the variation? Non-enforcement with the variations. आता बघा, एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन्स. ठीक आहे, सॉरी, एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन, नॉन इन्फोर्समेंट एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन. आतापर्यंत आपण एवढे सेक्शन्स बघितले आहे. तुम्हाला व्हेरिएशन्सचा अर्थ कळला की एकदा ए आणि बी नी इथे कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर आफ्टर मेकिंग द कॉन्ट्रॅक्ट, आफ्टर रायटिंग द टर्म्स अँड कंडिशन्स इन द कॉन्ट्रॅक्ट, 1 2 3 4 कंडिशन्स, टर्म्स लिहिल्या, तू पैसे दे, तू डिलिव्हरी कर गुडची, वॉट एव्हर. आता त्याच्यामध्ये काय करतायत, कोणीतरी ए किंवा बी काहीतरी व्हेरिएशन्स करताय, काहीतरी चेंज करून घेत आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये. इतकं तर लक्षात आलं व्हेरिएशन या शब्दावरून. नॉन इन्फोर्समेंट. ठीक आहे, नॉन इन्फोर्समेंट इन्फोर्स होऊ शकत नाही. इन्फोर्समेंट म्हणजे हा ऍक्ट कशाबद्दल बोलतो, तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकता की नाही, यू आर एंटायटल और यू आर इलिजिबल फॉर द फाइल टू फाइल द सूट फॉर द फाइल द सूट बिफोर द कोर्ट फॉर द स्पेसिफिक रिलीफ. सो नॉन इन्फोर्समेंट बद्दल सांगितलं, एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन. आता याचा अर्थ काय तर बघूया, सेक्शन काय म्हणतोय पूर्ण. ठीक आहे. Where a plaintiff seeks a specific performance of a contract in a writing.
where a plaintiff seeks a specific performance of the contract in a writing. इथे प्लेंटिफ आहे हा, आणि प्लेंटिफ इथे स्पेसिफिकचा दावा दाखल करतोय, स्पेसिफिक परफॉर्मन्स एसपीचा. टू विच द डिफेंडंट सेट्स ऑफ अ व्हेरिएशन. टू विच द डिफेंडंट सेट्स ऑफ अ व्हेरिएशन. इथे याचं म्हणणं आहे की डिफेंडंटनी काहीतरी व्हेरिएशन्स केलेले आहेत कॉन्ट्रॅक्टमध्ये यांनी. द प्लेंटिफ्स कॅन नॉट ऑब्टेन द परफॉर्मन्स सॉट. प्लेंटिफ इथे कॅन नॉट ऑब्टेन द परफॉर्मन्स सॉट, आणि त्यामुळे इथे परफॉर्मन्स करू शकत नाही. ज्या कंडिशन्सवर आमचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स व्हेरिएशन केल्या आहे आणि त्यामुळे मला परफॉर्मन्स करून मिळत नाही आहे, एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन्स ऑफ सेटअप इन द फॉलोइंग केसेस नेमली. आता लाईक एखादं उदाहरण मी नंतर सांगते, पहिले वाचून घेऊया. वेअर बाय फ्रॉड, by mistakes of fact or misrepresentations, the written contract of the performance is sought is in its term or effect different from what the parties agreed to, or does not contain all the terms agreed to between the parties on the basis of which the defendant enters into the contract. ज्या टर्म्स, ज्या कंडिशन्सवर तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेला आहात, ओके, त्याच्यामध्ये काय झालंय, फ्रॉड, मिस्टेक, फॅक्ट, मिसरिप्रेझेंटेशन झालेलं आहे. द रिटर्न कॉन्ट्रॅक्ट ऑफ विच परफॉर्मन्स सॉट इज इन द टर्म्स ऑफ इफेक्ट डिफरंट फ्रॉम ऑफ द वे पार्टीज अग्रीड टू. ज्या पार्टीला हे डिफरंट फॉर्म मध्ये तुम्ही अग्रीड होत्या, बरोबर आहे, डिफरंट फॉर्म मध्ये अग्रीड होत्या आणि डिफरंट फॉर्म मध्ये अग्रीड आहे, और डज नॉट कंटेन ऑल द टर्म्स अग्रीड बिटवीन द पार्टीज. आणि ह्या ज्या व्हेरिएशन्स तुम्ही केल्या त्या आमच्यामध्ये टर्म्स कंडिशन नाहीच आहे, ऑन द बेसिस ऑफ विच द डिपेंडंट एंटर्स इन टू द कॉन्ट्रॅक्ट. ज्या टर्म्सवर तुम्ही इथे डिपेंडंटनी माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केला होता त्या टर्म्स आता नाहीच आहे, वेगळ्याच दिसत आहे. त्यासाठी मी इथे प्लेंटिफ काय करतो आहे, प्लेंटिफ असू शकतो, नाही तर डिपेंडंट काउंटर क्लेम मध्ये की मी इथे फाईल करतोय सूट फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, की ज्या टर्म्सवर आमचा कॉन्ट्रॅक्ट झाला त्या डिफेंडंटनी ते परफॉर्म कराव्या. क्लिअर? सो डिफेंडंट एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट ऑन द व्हॉट बेसिस. तुम्ही इथे काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे, त्या चेंज केलेल्या याच्यावर मी परफॉर्म करणार नाही. ठीक आहे. सो दिस इज युअर फर्स्ट ए क्लॉज. Now come to the B clause, where the object of the parties was to produce a certain legal result which the contract has framed is not calculated to produce. काय म्हटलंय, जो काही पार्टीचा ऑब्जेक्ट आहे ते, ठीक आहे की नाही, पार्टीचा ऑब्जेक्ट असेल ना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट करायचा की तू मला प्रॉपर्टी डिलिव्हर्ड कर, मी तुला पैसे देईल, वॉज टू प्रोड्यूस सर्टन लिगल रिझल्ट. यामध्ये ना तुमचा जो ऑब्जेक्ट होता यामध्ये सर्टन लिगल रिझल्ट प्रोड्यूस होणार होता, विच द कॉन्ट्रॅक्ट ॲज फ्रेम, त्यानुसार आपण कॉन्ट्रॅक्ट फ्रेम केला, इज नॉट कॅल्क्युलेटेड टू प्रोड्यूस. आता मात्र लिगल रिझल्ट प्रोड्यूस होत नाही आहे कॅल्क्युलेशन झाल्यानं. याचा अर्थ काय असू शकतो, मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट केला, तुम्ही माझ्याशी कॉन्ट्रॅक्ट केला, आपण दोघंही कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करतोय, दोघंही प्रपोजल केलं, ऍक्सेप्टन्स केलं, कम्युनिकेशन, आणि एक तरी टर्म कुठे ना कुठेतरी इलिगॅलिटी दाखवते. कॉन्ट्रॅक्ट ॲज फ्रेम्ड इज नॉट कॅल्क्युलेटेड टू प्रोड्यूस. कुठेतरी लिगल इथे दिसत नाहीये, प्रोड्यूस लिगल होत नाहीये. असं होतं की कुठे ना कुठे आपला कॉन्ट्रॅक्ट आहे ते कायद्याने पुढे चालून बांधील होऊ शकतो, कायद्याने पुढे चालून काय होऊ शकतं, यावर बंदी येऊ शकते, कुठेतरी लिगल रिझल्ट प्रोड्यूस होत नाही. तर वन पार्टी मे फाईल अ सूट फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन्स. एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन्स मीन्स जे बदल नाही केले त्याबद्दल सांगताय तिथे. जे बदल केले ते तर डायरेक्टली तुम्ही हे करू शकतात की मी हे परफॉर्म करणारच नाही, पण ज्या काही गोष्टी इथे बदल करून आलेल्या आहेत, एक्सेप्ट व्हेरिएशन्स करून आलेल्या आहेत, त्या जर इथे लिगल रिझल्ट प्रोड्यूस करू शकत नसेल, यू कॅन फाईल द स्पेसिफिक परफॉर्मन्स. Okay, where the parties have subsequently to the execution of the contract varied its term. Where the parties have, दोन्ही पार्टीने subsequently to execution of the contract varied the terms. नंतर आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट varied term केला तर आम्हाला काय गरजच नाही त्याची, ठीक आहे की नाही. सो ते या कॉन्ट्रॅक्टमध्ये बसत नाही. सो तुम्ही आता स्पेसिफिकचा दावा दाखल करू नका, असा याचा अर्थ होतो. नॉन एन्फोर्समेंट, स्पेसिफिक परफॉर्मन्स इन्फोर्स होणार नाही जोपर्यंत एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन. एक्सेप्ट विथ द व्हेरिएशन आहे की जे काही व्हेरिएशन्स तुम्ही केलेले आहेत तरच तुम्ही स्पेसिफिकचा दावा या सगळ्या गोष्टीमध्ये करू शकता. एकदा तुम्ही एक प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट बनवता, प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट बनवल्यानंतर काय होतं, मी आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बनवला, सगळ्या लिगॅलिटीज केल्या, सगळं केलं, मग आता म्हणतात नाही सर तो लिगल नाही लिगल तर मग ते कॅन्सल करा. हा, स्पेसिफिक इन्फोर्स करायचं असेल तर मग डिपेंडंटनी आमच्या माघारी केलेला आहे, ठीक आहे, तर तुम्ही स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकता.
सो दिस सेक्शन इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रिलिम्स मध्ये विचारणार नाही 17 आणि 18 दोन्ही पण. ठीक आहे, पण हेडिंग लक्षात राहू द्या. लक्षात राहिलं तर बेटरच आहे, असं मी म्हणणार नाही की स्किप करा. ठीक आहे. सेक्शन 19 विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, रिअली इम्पॉर्टंट. मी तुम्हाला सांगितलं होतं सेक्शन 15 याला काय करायचं आहे, इंटू 15 वर्सेस काय करायचंय तुम्हाला 19 सेक्शन. तिथेही सांगितलं होतं रीड विथ सेक्शन 19. ठीक आहे. रिलीफ अगेन्स्ट पार्टीज अँड पर्सन्स क्लेमिंग अंडर देम बाय सबसिक्वेंट टायटल. ठीक आहे की नाही. रिलीफ अगेन्स्ट पार्टीज अँड पर्सन क्लेमिंग अंडर देम बाय सबसिक्वेंट टायटल. तुमच्या याच्यात 19 सेक्शन बरोबर आहे का? हेडिंग हिचे मला सांगा. सेक्शनची हेडिंग बरोबर आहे? येस ना. हा, मला थोडं बरोबर आहे. कारण 2019 नंतरचा ऍक्ट असेल ना. हा आहे, बरोबर आहे. VC आलाय ह्याच्यामध्ये. येस. रिलीफ अगेन्स्ट पार्टीज अँड पर्सन. एखाद्या पार्टीच्या अगेन्स्ट रिलीफ पर्सन क्लेमिंग अंडर देम बाय सबसिक्वेंट टायटल. बाय सबसिक्वेंट टायटल म्हणजे काय तुम्हाला कळेल आता. सबसिक्वेंट टायटल मीन्स पहिले एकाला विकली आणि नंतर दुसऱ्याला विकली, तर दॅट थर्ड पर्सन इज अ ट्रान्सफरी अंडर दिस provisions except as otherwise provided by this chapter. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट मे इन्फोर्स्ड अगेन. आपल्याला सेक्शन 15 नी काय म्हटलंय, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हू मे ऑब्टेन. कोण दाखल करू शकतो स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा? कोण सांगतं? सेक्शन 15. हू मे ऑब्टेन. हू मे ऑब्टेन. क्लिअर. बट सेक्शन 19 सांगतो स्पेसिफिक परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्ट मे इन्फोर्स्ड अगेन्स्ट होम. कुणाच्या अगेन्स्ट तुम्ही दावा दाखल करू शकता. प्लेंटिफ गेला सूट इन्स्टिट्यूट घेऊन, आता लाईक तुम्ही पार्टीज आहे, तुमच्यासोबत काही झालं तर तुम्ही दाखल करणार, पण कुणाच्या अगेन्स्ट? अदर पार्टीच्या अगेन्स्ट. सो पार्टीज आयदर पार्टीज देअर. तुम्ही एक ए आणि बी आहे, सपोज बीनी परफॉर्म नाही केलं तर ए त्याच्यावर दावा दाखल करेल, बीनी परफॉर्म नाही केलं तर बी त्याच्यावर दाखल करेल. सो आयदर पार्टी देअर टू, तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट दावा दाखल करू शकता. पार्टीज. नाऊ पार्टीज पैकी सपोज एखाद्या पर्सनची जर डेथ झाली तर वगैरे, तर रिप्रेझेंटेटिव्ह येईल. ओके, तुम्ही रिप्रेझेंटेटिव्हच्या अगेन्स्ट दाखल करू शकता. एनी अदर पर्सन क्लेमिंग अंडर हिम. एनी अदर पर्सन क्लेमिंग अंडर हिम. एनी अदर पर्सन क्लेमिंग अंडर हिम मध्ये कोण येतं मग? ट्रस्टी, जर तुमचा ट्रस्टचा कॉन्ट्रॅक्ट असेल. ठीक आहे की नाही. एजंट येतं. ठीक आहे. आता तुम्हाला ऑथॉरिटी देऊन लाईफ टेनन्सीसाठी युएसला निघून गेला लँडलॉर्ड, तर टेनंट येईल. सो एनी अदर पर्सन हु इज एंटायटल फॉर फायलिंग अ सूट क्लेमिंग अंडर हिम मीन्स ओनरच्या बिहाफ मध्ये क्लेम करत आहे. बाय अ टायटल अरायझिंग सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट. बाय अ टायटल सबसिक्वेंटली टू द कॉन्ट्रॅक्ट. उद्या चालून तुम्हाला टायटल मिळणार आहे. रिमाइंडर इन पोझिशन्स. आलं का लक्षात? So except a transferee for value who has paid his money in a good faith and without notice of the original contract. Except transferee. Who is except transferee for a value who has paid his money in good faith? एक ट्रान्सफर आहे, त्यांनी गुड फेथ मध्ये तुम्हाला मनी दिले अँड हू विदाउट नोटीस ऑफ द ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट. आता मी इथे पीडीएफ वर येते आपल्या काय म्हणणं आहे. तुम्ही कुणाच्या अगेन्स्ट इथे सूट इन्स्टिट्यूट करू शकता, असं 19चं म्हणणं आहे. सो 19 सेक्शन पहिले तुम्हाला म्हणतो की पार्टीज. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्ही पार्टी जी आहे ती तिच्या अगेन्स्ट सूट इन्स्टिट्यूट करू शकता. म्हणजे ए असेल तर बीच्या अगेन्स्ट आणि बी ज्यांनी इन्फोर्स नाही केला त्याच्या अगेन्स्ट. सेकंड सिच्युएशन आहे पार्टी नंतर की एनी पर्सन हु आर क्लेमिंग अंडर. क्लेमिंग अंडर मी सपोज ए आहे आणि एला बी वर सूट इन्स्टिट्यूट करायचा, पण बी जिवंत नाही आहे, तर त्याच्या LR वर सूट इन्स्टिट्यूट करा. दॅट पर्सन इज क्लेमिंग अंडर. ठीक आहे. एनी पर्सन सेकंड मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याचा एजंट असेल तर एजंटवर, एजंटशी तुमचा कॉन्ट्रॅक्ट झाला, दिस इज अमॅलगेमेशन्स ऑफ द प्रॉपर्टी. अमॅलगेमेशन्स असेल तर काय करणार तुम्ही? ए या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट झाला. मी खूप डीपली शिकवत आहे, लक्षात घ्या. ए या कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट झाला होता तुमचा, पण आता ए मर्ज झाली आहे बी मध्ये आणि ती ए बी झाली, तर यांच्यावर करा डायरेक्टली. ठीक आहे की नाही. इथे लँडलॉर्ड ते लाईफ टेनन्सी देऊन गेलाय टेनंटला, तर त्या टेनंटवर करा. कोणी ट्रस्टी आहे, ट्रस्टनी प्रॉपर्टी घेतात, तर त्याच्यावर कुणावरही करू शकता तुम्ही, जो की इथे लायबल आहे ऑन द बिहाफ ऑफ द ओनर. इथपर्यंत कळलं सेकंड क्लास पर्यंत. आता ट्रान्सफरी कोण आहे? एक्सेप्ट द ट्रान्सफरी. सपोज ए हा पर्सन, बी हा पर्सन आणि सी हा पर्सन आहे. एनी प्रॉपर्टी विकली बी ला,
प्रॉपर्टी सेल केलेली आहे बी ला, आणि आता बी नी प्रॉपर्टी सेल केली सी ला. आलं लक्षात? आता इथे सांगता, सॉरी उदाहरण चुकलं माझं, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. सो ए आहे आणि बी आहे. ए नी प्रॉपर्टी केली आहे सेल बी ला, आणि इथे परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आता करायचा आहे. हा, बी ने 50,000 दिलेले आहे आणि 50,000 द्यायचे, रिमेनिंग पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट बाकी आहे, अग्रीमेंट झालं, एक्झिक्युशन व्हायचं आहे. ए ला आलं एक नवीन गिराईक सी ला प्रॉपर्टी विकली 1,20,000 ला. 20,000चा इथे फायदा होतो आहे, म्हणून इथे अग्रीमेंट असंच राहू दिलं, आणि या साहेबांनी एनी याला प्रॉपर्टी सेल करून टाकली. अग्रीमेंट एक्झिक्यूट केलं, सेल झालाय कम्प्लिटली. सी हा जो थर्ड पर्सन आहे, दिस इज कॉल्ड अ ट्रान्सफरी, आणि या ट्रान्सफरीला काहीही माहिती नाही की या प्रॉपर्टीचा ऑलरेडी एक सौदा झालेला होता. त्याला काहीही माहिती नाही. दॅट ट्रान्सफरी इन अ गुड फेथ त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्यातला काहीही माहित नाही, आणि त्यांनी जबरदस्तीने प्रॉपर्टी घेतली. दोष कुणाचा आहे? एच. आता बी काय करेल? बी इथे या ट्रान्सफरीवर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकत नाही. बी ला ए वरच दावा दाखल करणार, कारण बीचा इथे सीचा इथे कुठलाही इंटेन्शनली काही किंवा रोल नाही आहे. बट एक्सेप्ट द ट्रान्सफरी हू डन अ कॉन्ट्रॅक्ट इन द गुड फेथ म्हटलंय. सपोज हे जर एक्झाम्पल असं असतं की ए आणि बी नी एक कॉन्ट्रॅक्ट केला आणि 50,000 दिले होते, अग्रीमेंट झालं होतं, आणि इथे सी सोबत अग्रीमेंट झालं. सीनी म्हटलं की बीला काय प्रॉपर्टी देतोय 1,00,000ला, चल मी तुला 20,000 रुपये जास्त देतो, आणि नंतर ए शी कॉन्ट्रॅक्ट केला, आणि ए आणि बी नी ह्या कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट केला. सी ला ही सगळ्या गोष्टी माहित होतं. सी नॉट परचेसिंग दिस प्रॉपर्टी इन अ गुड फेथ, तेव्हा हा याच्यावरही कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकतो, याच्यावरही करू शकतो. फक्त त्या ट्रान्सफरीवर करू शकत नाही ज्या ट्रान्सफरीने गुड फेथ मध्ये प्रॉपर्टी परचेस केलेली आहे. कळलं का? सो दिस इज द इलुस्ट्रेशन. सो एनी अदर पर्सन क्लेमिंग अंडर हिम, कोणत्याही पर्सनवर करू शकता, एजंटवर, ट्रस्टीवर, वर वगैरे. टायटल अरायझिंग सबसिक्वेंट प्रॉपर्टी, उद्या चालून तुमच्याकडे टायटल येणार आहे किंवा आलेला आहे. एक्सेप्ट, पण तुम्ही अशा व्यक्तीवर करू शकत नाही ज्या ट्रान्सफरीनी व्हॅल्यू मोजून दिले तुम्हाला 1,20,000 आणि पेड केलेले आहे मनी, आणि त्यांनी बिचाऱ्यांनी गुड फेथ मध्ये केलं, त्याचा इथे काहीही, आणि विदाउट नोटीस टू द ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट, त्याला ए आणि बीच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल अजिबातच नोटीस नव्हती, माहिती नव्हतं. हे कन्सेप्ट क्लिअर आहे? उद्या चालून जर तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जर मध्ये हा एक्सेप्ट शब्द नाही दिसला ना, एक्सेप्ट ट्रान्सफर फॉर व्हॅल्यू, आणि हा जर गुड फेथ शब्द नाही दिसला, तर दॅट ट्रान्सफर इज लायबल. ट्रान्सफरीच्या अगेन्स्टही तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकता, पण त्या ट्रान्सफरीने गुड फेथ मध्ये जर प्रॉपर्टी घेतली असेल तर दिस इज द एक्सेप्शन. तर लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देता त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले. अगेन्स्ट whom the specific performance enforced, you can, so either party there to any persons claiming under him करू शकता, आणि पुढे दिले ट्रान्सफरी. ओके, फक्त इथंच दिलंय बस, ट्रान्सफरी with the notice of the original contract perform the contract or made the contract, that transfer is also liable. पण इथे दिलं असेल विदाउट नोटीस, गुड फेथ मध्ये घेतलं, दॅट ट्रान्सफर इज नॉट लायबल. तर असे थोडेसे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. जर अवघड पेपर आला तर अशा प्रकारे निगेटिव्ह मध्ये जायचं नाही आपल्याला. म्हणून वर्ड टू वर्ड 1-1.5 महिना काहीच करू नका, बेअर ऍक्टला सोडू नका, फालतूच्या उगीच कोणतेही पुस्तक वाचू नका, फक्त बेअर ऍक्ट वाचायचं, आणि ह्या अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक्सेप्ट, गुड फेथ, ओके रे? ठीक आहे. थोडे वेळेवर जॉईन होत राहा. किती वाजले? 8 वाजले. ठीक आहे. Any person claiming under a title which, though prior to the contract and known to the plaintiffs, might have been displaced by the defendant. Any person claiming under a title. एक पर्सन इथे क्लेम करतोय टायटल मध्ये, ठीक आहे की नाही? टायटल साठी लाईक अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 की मी इथे 5 मध्ये मला टायटलचा सुद्धा आहे. दो प्रायर टू द कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या आधी, अँड नोन टू द प्लेंटिफ्स, माइट हॅव बीन डिस्प्लेस्ड बाय द डिफेंडंट. माइट हॅव बीन डिस्प्लेस्ड बाय द डिफेंडंट, कोणीही पर्सन जो की ते टायटल अंडर क्लेम करतो की त्या प्रॉपर्टीवर माझं काय म्हणतात त्याला, ओनरशिप आहे, द प्रायर टू द कॉन्ट्रॅक्ट, पहिलेच कॉन्ट्रॅक्टच्या आधी, अँड नोन टू द प्लेंटिफ, ठीक आहे की नाही? कॉन्ट्रॅक्टच्या आधी तुम्हाला हे माहित होतं, माइट हॅव बीन डिस्प्लेस्ड बाय द डिफेंडंट,
इथे माझ्या जागी तो येऊ शकतो किंवा माझ्या जागी लाईक एखादं उदाहरण देते तुम्हाला आता मी, ठीक आहे. हा खूप इंटरेस्टिंग पोर्शन आहे ऍक्च्युली. लाईक लायबिलिटी आपण कोणावर लावू शकतो का अशा प्रकारे. येस, ए आणि इथे बी आहे आणि इथे बी लाईक एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे. एक उदाहरण देऊ शकते मी तुम्हाला आता. एमपीएससी मध्ये सिलेक्शन व्हायचं आहे. एक कशी घटना घडलेली आहे अँड दॅट फ्रॉम नांदेड ऍक्च्युली. अशी एमपीएससीचं सिलेक्शन आहे. इथे 2 कॅन्डिडेटला सेम मार्क्स आहेत आणि सेम सगळ्या गोष्टी आहेत. इथे सी आणि झेड असू शकतात दोघ जण. सीचं सिलेक्शन झालं, झेडचं सिलेक्शन झालं, काय कारण आहे माहिती नाही, ठीक आहे की नाही. जेएमएफसीच उदाहरण आहे, जेएमएफसी. ठीक आहे की नाही. आता तुम्हाला प्रायर टू द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सिलेक्शन होण्याच्या आधी, एमपीएससीने तुमच्याकडनं लेटर लिहून घेण्याच्या आधी, अपॉइंटमेंट करण्याच्या आधी, प्रायर टू द कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला माहिती होतं की माझ्या जागी याला सिलेक्शन करू शकतात, रिप्लेस करू शकतात. ओके. अँड द सेकंड थिंग इज, आणि त्याला केलं, ठीक आहे की नाही. अशा ठिकाणी तुम्हाला जर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करायचा, यू कॅन फाईल सूट एमपीएससी आणि पार्टी तुम्ही यालाही बनवू शकता. असेच कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट मी जर काही तुमच्याकडनं खरेदी करताय, सगळा कॉन्ट्रॅक्ट झाला आणि तुम्ही माझ्या जागेवरून बसत आहे, सो डेफिनेटली मी करू शकते तसं. सो एनी पर्सन क्लेमिंग अंडर अ टायटल, एखाद्या टायटलवर मी क्लेम करते आहे थ्रू प्रायर टू द कॉन्ट्रॅक्ट अँड नोन टू द प्लेंटिफ. मला माहिती होतं कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या आधी माइट हॅव बीन डिस्प्लेस बाय द डिफेंडर. क्लिअर. सो दिस टाइप्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट तुम्ही त्याला पार्टी बनवू शकता ज्या पर्सन्स तुमच्या जागेवर आलेला आहे. When a limited liability partnership has entered into the contract and subsequently becomes amalgamated with another limited liability partnerships, the new limited liability partnerships which arises out of the amalgamations. Definitely. काय म्हणणं आहे यांचं म्हणणं आहे इथे की जेव्हाही आपण 15 बघितलं होतं, तर एक अमॅलगमेशन पार्ट कंपनी दुसरीकडे सूट इन्स्टिट्यूट करू शकत होती. इथे तुम्ही अमॅलगमेशन झालेल्या कंपनीवर करू शकता, अगेन्स्ट फक्त. ओके. सेम आहे. वेन अ कंपनी हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अँड सबसिक्वेंटली बिकम्स अमॅलगमेटेड विथ अनदर कंपनी, द न्यू कंपनी विच अरायझेस आउट ऑफ द अमॅलगमेशन. डेफिनेटली तिथं काय सांगितलं होतं की एक कंपनी दुसऱ्यावर करू शकते, इथे तुम्ही कंपनीच्या अगेन्स्ट करू शकता. समजलं नाही हे? तिथे शिकवलं मी, इथे शिकवलं. वेन द प्रमोटर्स ऑफ द कंपनी. सेम आहे हे तिन्ही प्रोव्हिजन, फक्त काय तिथे तुम्ही कुणाच्या कोण करू शकता, तिथे कंपनी करू शकतो, तिथे तुम्ही अशी अमॅलगमेशन झालेल्या कंपनीच्या अगेन्स्ट करू शकता. मी अगेन्स्टचंही तुम्हाला तिथेच शिकवलं होतं. अगेन्स्ट एखादे प्रमोटर आहे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही सूट इन्स्टिट्यूट करू शकता, प्रोव्हाइडेड दॅट. बट कंपनीला नॉलेज असलं पाहिजे जेव्हा तुम्ही प्रमोटर सोबत कॉन्ट्रॅक्ट करता. प्रमोटर कोण आहेत, काय आहे, कंपनीचे प्रमोटर असले पाहिजे. क्लिअर. हे सेम आहे. So this is section 19, section 15, section 16. Promoters means agent like, na? Yes, promoters. Section 14, section 15, section 16 and section 19 हे चारही सेक्शन अत्यंत महत्वाचे आहे, इवन फॉर द प्रिलिमिनरी, इवन फॉर द मेन्स एक्झामिनेशन. हे सेक्शन सोडायचेच नाही अजिबात. Substituted performance of the contract. This is the new sections which is amended in I think 2018. Okay, yes. Substituted performance of the contract. हा सेक्शनच पूर्ण उडून टाकलाय त्यांनी आणि दुसराच टाकलाय, पहिले वेगळाच होता. सबस्टिट्यूटेड परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? आता सगळ्यात आधीचं सबस्टिट्यूट म्हणजे काय? एकाच्या जागी दुसरा बसवणे, एकाच्या जागी दुसरी रेमेडी घेणे. आता स्पेसिफिक परफॉर्मन्सचा अर्थच जे आहे मी तुम्हाला प्रत्येक दिवशी सांगते की झाडाचा आंबा तोडला, मला तो जोडून द्या, बरोबर आहे. आता तुम्ही एक उदाहरण जर मी तुम्हाला सांगितलं तर असं सांगू शकते की तुम्ही ए आहात आणि मी तुमच्या शेतात आले आणि मी तुम्हाला काय केलेलं आहे, म्हटलं की तुमच्या झाडाचा मी आंबा तोडला आहे वॉटेवर, आणि इथे आपल्यामध्ये झाला वाद, आणि वाद झाल्यानंतर मी म्हटलं की ठीक आहे मी तुम्हाला इथे 100 रुपये एका आंब्याचे देणार आणि तुम्ही ते घेतले. क्लिअर. आता तुम्ही माझ्यावर स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकता का? नाही, बिकॉज सबस्टिट्यूटेड रेमेडी तुम्ही घेतली आहे. कळलं. लाईक दुसरं उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते, परफेक्ट उदाहरण देते, हे विसरायचं नाही. ए आणि बी आहे. बी हा एक बिल्डर आहे, ए हा एक कस्टमर आहे. एक घर बांधायचं होतं, ठीक आहे की नाही, एक घर बांधायचं होतं आणि हे ऍक्च्युली मंदिर झालं पण घर, ठीक आहे, घर बांधायचं होतं.
तर घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट केला, 50 लाखामध्ये घर बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट, की साहेब आम्हाला घर बांधून द्या 50 लाखात, रेडी, 1 इयर्सचा कॉन्ट्रॅक्ट झालाय, 1 वर्षात आमचं घर बांधून तयार झालं पाहिजे. सगळं रेडी झालं, अग्रीमेंट झाले, कॉन्ट्रॅक्ट झालं, बेसमेंट झालं, इथपर्यंत पहिल्या फ्लोअर पर्यंत झालं वगैरे. आता सेकंड फ्लोअर चढवायचं आहे. बिल्डर साहेब 1 वर्ष होऊन गेलं, घर बांधून देत नाही. हा होऊन जाईल 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, असं काहीतरी करत. त्याला खूप रिक्वेस्ट केली पण तो काही घर बांधून देत नाही आहे आणि तुमचं काही काम परफॉर्म करत नाही आहे. आणि ही हॅज फेल्स टू परफॉर्म युअर कॉन्ट्रॅक्ट विद इन द 1 इयर. नाव कम टू द नेक्स्ट स्टेप. आता तुम्ही काय केलं, एक सी नावाचा बिल्डर बघितला तुमच्या गावामधला आणि या बिल्डर कडून तुम्ही सबस्टिट्यूट करून घेतात कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, सबस्टिट्यूशन करून घेतात. याच्या जागी याला आणून बनवलं, म्हटलं बाबा घे अग्रीमेंट, काय घ्यायचे ते पैसे घे आणि वरचा फ्लोअर आम्हाला कम्प्लीट करून टाक. याने ऑलरेडी 30 लाख उचललेले आहे, आता त्याला वरचे काही 20 आम्ही देत नाही, तुला 20 देतो आणि तू आमचा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून दे. दिस इज अ व्हेरी सिम्पल थिंग्स ऑर व्हेरी सिम्पल इलुस्ट्रेशन्स. नाव आता मात्र तुम्ही गेले कोर्टामध्ये. कुठे? कोर्टमध्ये गेले. कुणाच्या अगेन्स्ट? ए वर्सेस बी. म्हटलं की इथे बी साहेबांनी आमचा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा कॉन्ट्रॅक्ट करून दिला नाही. कोर्ट काय म्हणेल? मग काय केलं तुम्ही आता पुढे? सी नावाचा व्यक्ती आमचं काम करतोय सर सध्या, बी ने काही परफॉर्म केलं नाही, बी फेल्स टू परफॉर्म. आता परफॉर्म झाला की नाही फेल करायला, मग स्पेसिफिक रेमेडी तर तुम्हाला मिळायला पाहिजे. पण स्पेसिफिक रेमेडीचा शब्दच पहिला की स्पेसिफिक. तुम्हाला काय पाहिजे? घर बांधून ना, मग देतोय ना सी. बरोबर आहे की नाही? देतोय ना सी, मग विषय संपला. बरोबर आहे की नाही? मग सी जर देत असेल तर विषय संपला. तुम्हाला आता स्पेसिफिक परफॉर्मन्स नाही दाखल करताना. हा, यू कॅन फाईल द सूट फॉर द कंपन्सेशन. यू कॅन फाईल द सूट फॉर द कंपन्सेशन की 1 वर्षात काम होणार होतं सर, 2 वर्ष लागली, थोडंफार नुकसान झालंय, तर ते आमचं इथे त्यांनी भरून द्यावं. आता अर्जंट रिक्वायरमेंट आहे, पावसाळा लागायच्या आधी घर बांधकाम करावं, म्हणून आम्हाला इथे 20च्या ऐवजी उरलेले 25 लागत आहे, कारण रेती, सिमेंट वगैरे सगळं महाग झालेलं आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या यांनी कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केलं नाही म्हणून आम्हाला महागात पडल्या. हे सगळं जे काही रिझनेबल कॉम्पन्सेशन आहे ते आम्हाला बीनी द्यावं. पण तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळणार नाही, कारण जे तुमची रेमेडी तुम्हाला हवी आहे की घर बांधून देणे, हा कोणीतरी करतोय. मतलब कशाशी आहे? घर बांधून देण्याशी. ठीक आहे की नाही? आपल्याला घेणं देणं फक्त घर बांधून देण्याशी. लाईक आपलं रेग्युलरचं उदाहरण घेऊया, क्लासेसचं. ठीक आहे की नाही? एक क्लासेसचं उदाहरण घेऊया. लाईक मी 4 दिवस तुम्हाला सुट्टी दिली, ओके, आणि मी सांगितलं की मी तुम्हाला टाइम ऍडजस्ट होत नाही, रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवेल किंवा कोणीतरी तिराहित व्यक्ती आणून मी तुम्हाला शिकवायला ठेवेल, असं एक कॉन्ट्रॅक्ट झालं. आता मी 4 दिवस क्लास नाही घेतला म्हणून तुम्ही माझ्यावर सूट इन्स्टिट्यूट केला आणि म्हणतात की मॅडमनी 4 दिवस क्लास नाही घेतला, आमचं खूप नुकसान झालं, मॅडमनी स्पेसिफिकली तो परफॉर्मन्स येतं, क्वालिफिकेशन पर्सनल क्वालिफिकेशन होऊच शकत नाही याच्यावर, बट मी जस्ट इल्युस्ट्रेशन देते. तर तसं तुम्ही नाही करू शकत. कोर्ट काय म्हणेल? कुणीतरी शिकवलं ना, तुमचं जे काम होतं ते भागलं ना, मग सोडून टाका ना. स्पेसिफिक म्हणजे तीच गोष्ट, आणि ती गोष्ट जर तुम्हाला दुसरीकडून मिळत असेल तर तुम्ही स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकत नाही. यू कॅन ओनली क्लेम फॉर द डॅमेजेस ऑर कम्पन्सेशन. क्लिअर? हे जर क्लिअर असेल तर सेक्शन 20 तुम्हाला समजतो. ओके, येस. नाउ कम टू द सेक्शन 20, दॅट इज सबस्टिट्युटेड परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. जर तुम्ही अशी दुसरीकडून रेमेडी अवेलेबल करून घेतात, तुम्हाला स्पेसिफिक अंतर्गत जागा नाही, तुम्हाला स्पेसिफिक अंतर्गत कुठल्याही प्रकारे रेमेडी मिळत नाही, तुम्ही रेग्युलर कंपन्सेशनचा सूट दाखल करा विदाउट प्रिजुडाइज टू द जनरलिटी ऑफ द प्रोव्हिजन कंटेन इन द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, बट without prejudice to the generality of the Indian Contract Act and except as otherwise agreed upon by the parties. ओके, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट काय म्हणतो त्यानुसार कॉन्ट्रॅक्ट केलाय का आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या टर्म्स अँड कंडिशन काय यावर तुमचं पहिलं डिपेंड करेल, बिकॉज कॉन्ट्रॅक्ट इज ऑलवेज प्रिवेल. कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही म्हटलं असेल की मला काहीही माहित नाही, काम तुम्हीच करून द्यायचं, मग तो भाग वेगळा. Where the contract is broken due to non-performance of the promise by any party, but जनरली स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट म्हणतो की जो कोणताही व्यक्ती इथे परफॉर्मन्स करत नाही, ब्रीच करतो, कॉन्ट्रॅक्ट ब्रोकन करतो, आणि कोणतीही एक पार्टी जर असा कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करत असेल, आपल्या इल्युस्ट्रेशन मध्ये बिल्डरनी कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला, 1 वर्षामध्ये घर बांधून दिलं नाही, द पार्टी हू सफर्स बाय सच अ ब्रीच शॅल हॅव द ऑप्शन्स ऑफ सबस्टिट्युटेड परफॉर्मन्स.
पार्टी काय करू शकते, दुसरा बिल्डर लावू शकते, लावतो की नाही आपण थ्रू अ थर्ड पार्टी, आणि थर्ड पार्टी दॅट इज सी बिल्डर कडून आपण कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीट करून घेतला, और बाय हिज ओन एजन्सी. आता ओन एजन्सी हा गव्हर्नमेंटसाठी शब्द टाकलाय. लाईक सपोज एक दिलीप बिल्डकॉमचे रोडचे काम सुरू आहे, दिलीप बिल्डकॉमनी करून नाही दिला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म, तर गव्हर्नमेंट आपल्या गव्हर्नमेंट एजन्सीकडून करून घेईल ना. सो दिस इज द वर्ड दॅट कन्फ्यूज होऊ नका की हे एजन्सी काय आहे. तर एजन्सी दिस इज ओनली फॉर द गव्हर्नमेंट एक्सेट्रा. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट कॅन substitute their contract from the private companies instead of the private companies through their own agency. This is for the government. ओके, कारण स्वतःच्या प्रायव्हेट पर्सनच्या तर आपल्या काही एजन्सी राहणार नाही, आणि असल्या तर दुसरीकडे आपण देणारच नाही. सो अँड रिकवर द एक्सपेन्सेस अँड other cost actually incurred, spent or suffered by him from the party committing such a breach. यास आपण दुसरीकडनं सबस्टिट्यूट करून घेऊ शकतो. आणि सबस्टिट्यूशन्स केल्यानंतर आपल्याला अधिकार नाही स्पेसिफिक दाखल करण्याचा, म्हणजे जे आधीचा बिल्डर होता ज्याने की आपला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म नाही केला त्याच्याकडनं एक्सपेन्सेस रिकवर करू शकतो, अदर कॉस्ट रिकवर करू शकतो ज्या की आपल्याला लागल्या, जे काही टाइम आपण स्पेंड केला त्याचा खर्च, सपोर्ट बाय आपल्याला जे काही सफर करावं लागलं त्याचं कम्पन्सेशन बिकॉज ऑफ हिज ब्रीच, ही हॅज ब्रीच अ कॉन्ट्रॅक्ट. सो त्यांनी जो कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला आहे त्यामध्ये आपण हे सगळ्या रेमेडी मिळवू शकतो. यू कॅन नॉट परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट अगेन. मी जर दुसऱ्याकडनं वरचा फ्लोर बांधून घेते तर अजून डबल बांधणार का तो? नाही, एकदा झाली संपला विषय. No substituted performance of the contract under subsection 1 shall be undertaken unless the party who suffers such a breach has been a notice in writing. But इथे पण म्हटलंय काय, तुम्हाला इतकं सोपं नाही की एकाच्या हातातनं कॉन्ट्रॅक्ट लगेच काढून घेणं आणि दुसऱ्याच्या हातनं. जसं बिल्डरचं उदाहरण दिलंय, हा बिल्डर आहे बी, यांनी परफॉर्म नाही केला म्हणून डायरेक्टली याच्या हातातनं काम काढून घेता येत नाही. क्लिअर होऊ शकतं याच्या पण काही राईट्स आणि काही लायबिलिटीज किंवा दुसरे काही कारण असतील, ते हिअर द अदर साइड ऑल्सो आपल्याला त्याला पण ऐकून घेणे आहे. तर या सिच्युएशन मध्ये जर सी ला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायला द्यायचं असेल, याच्याकडनं काम काढून याच्याकडे द्यायचं असेल, तर तुम्हाला पहिले बी ला नोटीस पाठवावी लागणार आहे. त्याला लिगली सांगावं लागणार आहे की बाबा तू 1 वर्ष झालं काम करत नाही आहेस, आता तू नाही करत आहे म्हणून आम्ही इथे सी कडे काम देतोय, 15 दिवसात सांग काम करतोय की नाही, नाही तर मी तुझा कॉन्ट्रॅक्ट इथे डायरेक्टली कॅन्सल करून सी कडे देतोय. सो बिफोर सबस्टिट्यूशन, दुसऱ्याला देण्याच्या आधी तुम्हाला इथे त्याला नोटीस पाठवावं लागणार. ओके, shall be undertaken unless the party who suffer such a breach has suffer breach, म्हणजे जो कोणी कस्टमर आहे त्यांनी इथे नोटीस द्यावी, रायटिंग मध्ये नोटीस द्यावी, नॉट लेस दॅन 13 days. ओके, 30 दिवस आधी नोटीस द्यावी दुसऱ्याला काम द्यायच्या आधी. 30 दिवस वाट पाहावी आणि मग नंतर दुसऱ्याला काम द्यावं. त्याचं जर उत्तर नाही आलं तर टू द पार्टी इन ब्रीच कॉलिंग अपॉन हिम टू परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट, ये आणि कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म कर, 30 दिवसाच्या उत्तर दे, नाही तर मी दुसऱ्याला काम देतो विदिन सच टाइम ॲज स्पेसिफाईड इन द नोटीस. 30 दिवस आधी नोटीस द्यायची आणि तुम्ही त्याला सांगायचं की 1 महिन्यात ये, 15 दिवसात ये, 2 दिवसात ये, वॉट एव्हर. जनरली आपण नोटीसमध्ये ॲज पर द लिगल टर्म 15 दिवसाचा वेळ देत असतो. अँड ऑन हिज रिफ्युजल, जर त्यांनी रिफ्युजल केलं और फेलियर्स टू डू सो, ही मे गेट द सेम परफॉर्म बाय द थर्ड पार्टी और हिज एजन्सी. जर 15 दिवसात तो नाही आला, आपण टाइम दिला की 15 दिवसात ये, 15 दिवसात नाही आला तर काय करणार आहे मी, दुसऱ्याला काम देणार आहे. त्यांनी जर म्हटलं ना जा करून घे दुसऱ्याकडनं काम, तर यू कॅन डू सो, तुम्ही सुरुवात करू शकता दुसऱ्याकडे. किंवा तुम्ही 15 दिवसात काहीच उत्तर दिलं नाही, सायलेंट आहात, तरीही तुम्ही दुसऱ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून घेऊ शकता. किती दिवस दिले कायद्याने? 15 दिवस नाही, 15 दिवस उदाहरण सांगितले तर 30 days दिले की नोटीस 30 days बिफोर द्या दुसऱ्याला काम देण्याच्या आधी. क्लिअर? Provided that the party who suffers such a breach shall not be entitled to recover the expenses and cost under subsection 1 under he has got the contract performed through a third party or by his own agency. काय म्हटलंय? प्रोव्हाइडेड दॅट द पार्टी हू सफर सच अ ब्रीच, ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ब्रीच झाला, शॅल नॉट बी एंटायटल टू रिकवर द एक्सपेन्सेस अँड कॉस्ट अंडर सबसेक्शन 1 अनलेस ही हॅज गॉट अ कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म थ्रू द थर्ड पार्टी. आता अगेन इथे ट्विस्ट आहे, बघा काय म्हणताय. ट्विस्ट काय सांगतात. सपोज ए प्रोव्हायझो काय म्हणतो, ए नी इथे बी ला कॉन्ट्रॅक्ट करायला सांगितलं विदिन 1 year, बी फेल केला. बीनी फेल केल्यानंतर आपण त्याला नोटीस पाठवली 30 दिवसाची, 30 दिवस बिफोर, आणि त्याला त्या नोटीसमध्ये सांगितलं की इथून माझी जेव्हा तुला नोटीस भेटेल तेव्हापासून 15 दिवसाच्या आधी आणि सांग की तो दुसऱ्याला देणार की नाही. यांनी रिफ्यूज केलं किंवा तो आला नाही, मग आपण काय करणार?
दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट देणार. पण आपण अजून दुसऱ्याला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही, आपण काहीच करत नाही, पण दुसऱ्याला न देता याच्यावर डायरेक्टली कम्पन्सेशनचा दावा दाखल केलेला. आता हे कम्पन्सेशनचा दावा तुम्ही आधी दाखल करू शकत नाही. हा, तो नसेल दाखल, इथे तुम्ही जर दुसऱ्याला इथे काम दिलं नाही तर तुम्ही कम्पन्सेशनचा दावा दाखल करू शकत नाही, आणि दुसऱ्याला काम दिलं तर तुम्ही स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकत नाही. दोन्हीही गोष्टी आहे. कळलं का तुम्हाला? जर तुम्हाला दुसऱ्याला काम द्यायचं नसेल मग तुम्ही याच्यावरच स्पेसिफिकचा दावा दाखल करा ना. तुम्हाला जर दुसऱ्याला काम द्यायचं नाही आहे तर तुम्ही त्याच्यावर स्पेसिफिकचा दावा दाखल करा, पहिली सिच्युएशन. मग दुसऱ्याला काम दिलं तर त्याच्यावर स्पेसिफिकचा दावा दाखल करता येत नाही, आणि दुसऱ्याला काम द्यायच्या आधी कम्पन्सेशनचाही दावा दाखल करता येत नाही. का? कारण आता तुम्हाला दुसऱ्याला काम दिल्यानंतर किती पैसे दुसऱ्या कामासाठी लागायला लागले हे कळतंय का? नाही कळत. इथून पुढे मी दुसऱ्याला काम दिलं आहे आणि तिथे 20 लाख लागतात, 20 लाखाचे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली आहे, 5 लाख झाले, तर व्हॉट इज द कम्पन्सेशन? कोर्टाच्या मनाने देणार नाही. पुढे चालून तुम्हाला हे प्रोजेक्ट कंप्लीट करायला किती पैसा लागणार आहे त्या गोष्टीवर कोर्ट इथे कम्पन्सेशन देणार आहे. तर विदाऊट गिव्हिंग अ सबस्टिट्युटेड परफॉर्मन्स तुम्ही थर्ड पार्टीला साईन केल्याशिवाय तुम्ही याच्यावर कम्पन्सेशनचा दावा करू शकत नाही. जर नाही सबस्टिट्यूट करायचं तर त्याच्यावरच स्पेसिफिकचा दावा दाखल करा. हे कोणाला नाही कळलं सांगा? खूप सोपे, हो की नाही? आलं लक्षात? बट दिस इज द ट्विस्ट ऍक्च्युली. स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकतो की नाही करू शकतो, कम्पन्सेशन करू शकतो की नाही. ठीक आहे? यस. लाईक ट्युशनचं एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते. लाईक, ठीक आहे, की मी तुमचा सिलेबस कंप्लीट केला नाही, मी आहे बी, मी कुठल्याही प्रकारे सिलेबस कंप्लीट केला नाही, तुम्ही मला नोटीस पाठवली, मी म्हटलं जा, करत नाही, रिफ्यूज केला मी. ठीक आहे की नाही? आता तुम्हाला काय राईट कॉज ऑफ ऍक्शन मिळाली की नाही? मी रिफ्यूज केलं तर डेफिनेटली मिळाली. कॉज ऑफ ऍक्शन मिळाली, कॉज ऑफ ऍक्शन मिळाली, पण तुम्ही कुठेही ट्युशन दुसरीकडे लावलेल्या नाही. ठीक आहे की नाही? ट्युशन्स तुम्ही दुसरीकडे लावलेल्याच नाही. मग तुम्ही काय करू शकता? माझ्यावर स्पेसिफिकचा दावा दाखल करा, बिकॉज तुम्ही कुठे दुसरीकडे ट्युशन लावले नाहीये. ठीक आहे की नाही? पण जर तुम्ही दुसरीकडे ट्युशन लावलेले आहात तर माझ्यावर स्पेसिफिकचा दावा नाही दाखल करू शकत, कारण कोणीतरी तुमचा सिलेबस कंप्लीट करत आहे, तुम्हाला जे हवं ते मिळत आहे. तर मग तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये माझ्यावर कम्पन्सेशनचा दावा दाखल करा. पण तुम्ही ट्युशनही नाही लावल्या, माझ्यावर स्पेसिफिकही नाही दाखल केला आणि कम्पन्सेशन मागत आहे, तर तुम्ही मला कम्पन्सेशन सध्या मागू शकत नाही. एक तर पहिले तुम्ही स्पेसिफिक रिलीफ दाखल करा, नंतर मग किंवा सोबत मागू शकता जर नाही स्पेसिफिकली परफॉर्म होत असेल. So this is the section 20, which is very very important, where the party suffering a breach of the contract has got the contract performed through a third party or by his own agency after giving a notice under subsection 1, he shall not be entitled to claim a relief of specific performance against the party in a breach. कुठलीही पार्टी वेअर द पार्टी सफरिंग ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, जी पार्टी इथे सफर करते ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्टला, हॅज गॉट द कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म थ्रू थर्ड पार्टी, जर तुम्ही दुसऱ्याकडनं परफॉर्म करून घेताय बाय हिज ओन एजन्सी और आफ्टर गिव्हिंग अ सच नोटीस, ही शॅल नॉट बी एंटायटल टू क्लेम फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स अगेन्स्ट अदर पार्टी. जर तुम्ही दुसरीकडून परफॉर्म करून घेताय तर तुम्हाला स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करण्याचा अधिकार नाही. यू कॅन जस्ट claim for the compensation इथे दिलाय. Nothing in this section shall prevent the party who has suffered breach of the contract from claiming compensations from the party in a breach. Yes, तुम्ही compensation मागू शकता जर दुसरा तुमचा स्पेसिफिकली कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून देतोय तर. ठीक आहे? 20 मध्ये स्पेशल कोर्ट बद्दल तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे? 20 स्पेशल प्रोव्हिजन फॉर अ कॉन्ट्रॅक्ट रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर 20 बी आहे, 20 सी आहे, 21 आहे, 22, 23, 24, 25. आपण उद्या 25 पर्यंत संपवणार आहोत.